नाशिकमधून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरात बनावट नोटा छापणाऱ्या मोठ्या रॅकेटचा नाशिक ग्रामीण आणि शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी एका बंगल्यात सुरू असलेल्या बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला असून या कारवाईत लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा छापण्यासाठी लागणारे केमिकल, प्रिंटिंग साहित्य आणि इतर महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 5 आरोपींना अटक केली आहे। या रॅकेटचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे आरोपींची बनावट नोटा देण्याची पद्धत। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तब्बल 10 लाख रुपयांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवत होते। बनावट नोटा तयार करण्यासाठी आरोपी एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे। खऱ्या चलनी नोटा केमिकलमध्ये बुडवून त्यावरील शाई दुसऱ्या कागदावर वटवली जात होती आणि त्यानंतर त्यापासून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या। अशाच एका व्यवहाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। आरोपींचा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकला आणि संपूर्ण कारखान्याचा पर्दाफाश केला। या कारवाईत छापलेल्या बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल, प्रिंटिंगचं साहित्य आणि इतर साधनं पोलिसांनी जप्त केली आहेत। विशेष म्हणजे नाशिकमध्ये 2027 साली कुंभमेळा होणार आहे। या पार्श्वभूमीवर लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। त्यामुळे या बनावट नोटा रॅकेटचा कुंभमेळ्याशी काही संबंध आहे का? या काळात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणण्याचा आरोपींचा काही डाव होता का? या दिशेनेही तपास केला जाण्याची शक्यता आहे। या कारवाईनंतर या रॅकेटचे धागेदोरे नाशिकपासून थेट तेलंगणापर्यंत पोहोचले असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे हे केवळ नाशिकपुरतं मर्यादित रॅकेट आहे की यामागे आणखी मोठं नेटवर्क काम करत आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। पोलिसांनी अटक केलेल्या 5ही आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे। बनावट नोटा कुठे तयार केल्या जात होत्या, त्या कोणाला पुरवल्या जात होत्या आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत आहे। दरम्यान या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर बनावट चलन रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे। सध्या 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या चौकशीतून या बनावट नोटांच्या कारखान्यामागचं संपूर्ण नेटवर्क आणि त्यामागचा नेमका उद्देश समोर येण्याची शक्यता आहे।